Okay. So, hello, dear viewers. Welcome to the new episode of the टेन्स. टेन्सेसच्या सिरीजमध्ये चाललेला अभ्यास आपण आता पुढे नेतो आहोत. ॲज युजल आपण आपल्या प्रत्येक सेशनची सुरुवात गायत्री मंत्राने करतो. आताही तसंच करूया. एव्हरीबडी विल क्लोज देअर आईज अँड ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन इनर पॉवर अँड इन एनर्जी. वी विल प्रे in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassavitu Varenyam Bhargo देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Oh. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay. सो टेन्सेस नावाची कॉन्सेप्ट आपण अगदी व्यवस्थित आणि अप्रोप्रिएट पद्धतीने समजून घेण्याचा व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. छोट्यातली छोटी गोष्ट अगदी सहज जमली पाहिजे, व्यवस्थित जमली पाहिजे, कम्युनिकेशन मध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने एक्झॅक्ट अप्रोप्रिएट लक्षात आलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून जर भाषा शिकायची असेल तर टेन्सेस तुम्हाला खूप मोठी मदत करतं. मग पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे प्रत्येक बोलीभाषेचं वैशिष्ट्य समजलं जातं. आणि नुसतं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर करून चालत नाही, तर त्याच्या अंडर येणारे सगळेच्या सगळे सब टेन्सेस, मग ते पोझिशन असेल, पोझिशन असेल, सिम्पल असेल, कंटिन्युअस असेल, परफेक्ट असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस असेल, हा सगळा भाग. मग स्वाभाविकपणे पास्ट पोझिशन वॉज व होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅड, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स बिफोर, केलं, केलं होतं, झालं, झालेलं होतं. त्यानंतर सिंपल प्रेझेंट बी वन, बी टू, करतो, करते, करतात, होतं, होते, होतात. सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन, करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होतो, करत होती, करत होते. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते, केलेला होता. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत, केलेली आहेत. फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेली असतील, केलेले असणार, केलेले असू. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन, आय एन जी, करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेलं होतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आय एन जी, करत आलेलो आहे, करत आलेली आहे, आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आय एन जी, करत आले समजला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सिंपल फ्युचर पाहतोय. परवाच्या दिवशी आपण सिंपल प्रेझेंट पाहिला, कालच्या दिवशी आपण सिंपल पास्टचा उपयोग केला आणि आजच्या सेशन मध्ये आपण पाहतोय सिंपल
फ्युचर टेन्स म्हणजेच सामान्य भविष्यकाळ किंवा साधा भविष्यकाळ. मग याची सुरुवात मराठी आणि इंग्लिशच्या वाक्यांची कशी होते ते लक्षात घ्या. मी जाईल किंवा मी जाईन. आय शॅल गो. आम्ही जाऊ. वी शॅल गो. तू जाशील, तुम्ही जाल. यू विल गो. तो जाईल. शी विल गो. ती जाईल. शी विल गो. हे जाईल. इट विल गो. राज जाईल. राज विल गो. राणी जाईल. राणी विल गो. दादा जाईल. द ब्रदर विल गो. ताई जाईल. द सिस्टर विल गो. ते जातील. दे विल गो. या अर्थाने ह्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करावा लागतो किंवा केल्या गेल्याचं दिसतं. मग आता आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचा वापर कसा करायचा आहे? सिंपल फ्युचर सामान्य भविष्यकाळ. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली. खाली दिलेली वाक्य अगदी मोठ्याने पण काळजीपूर्वक वाचायची. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली अँड कॅच द मिनिंग बाय इट. त्याच्यातला पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्या पाठीमागे दडलेला अर्थ आपल्या मातृभाषेतला तो सुस्पष्ट करून घ्या. रिमेंबर दॅट हिअर द यूज ऑफ शॅल, विल अँड देन द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजेच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोघांच्या मध्ये, बरोबर, बिटवीन सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट या दोघांच्यामध्ये शाल विल चा वापर करावा लागतो. आणि निगेटिव्ह येस नो टाईप मध्ये कुठलाही बदल नाही. जसं सिंपल पास्टच्या बाबतीत आपण डीडचा वापर केला, सिंपल प्रेझेंटच्या बाबतीत डूडचा वापर केला, तसं सिंपल फ्युचरच्या बाबतीत काहीही करण्याची गरज नाहीये. त्याच्यामध्ये ना काही कमी करायचंय ना काही वाढवायचंय. निगेटिव्ह असेल तर नॉट वापरला जाईल. येस नो टाईप असेल तर शॅल विलची जागा बदलली जाईल आणि येस नो टाईप जमलं तर डब्ल्यू एस सहजच तुम्हाला जमेल. याची अडचण येणार नाही, डिफिकल्टी जाणार नाही, कन्फ्युजन किंवा कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होणार नाही. बरं, मग उदाहरण समजून घेऊया. आय शॅल रिटर्न युअर मनी टुमारो. मी उद्या तुम्हाला तुमचे पैसे परत करेल. आय शॅल रिटर्न युअर मनी टुमारो. विशाल विल डिमांड मनी फ्रॉम यू. विशाल तुझ्याकडून पैसे मागेल. विशाल विशाल विल डिमांड मनी फ्रॉम यू. नीलकंठ विल बाय दिस स्पोर्ट बाईक. नीलकंठ ही स्पोर्ट बाईक खरेदी करेल. नीलकंठ विल बाय दिस स्पोर्ट बाईक. संपदा विल ट्रॅव्हल बाय एअर देअर. संपदा तिथे विमानाने प्रवास करेल. संपदा विल ट्रॅव्हल देअर बाय एअर. दे विल डान्स विथ एमजे ग्रुप. ते एमजे ग्रुप बरोबर नाचतील. दे विल डान्स विथ एमजे ग्रुप. बरं. आय शॅल डू इट फॉर हर. मी तिच्यासाठी हे करेल. आय शॅल डू इट फॉर हर. ही विल वॉश हिज क्लॉथ टुडे. तो आज त्याचे कपडे धुवेल. ही विल वॉश हिज क्लॉथ टुडे. वी शॅल वेट फॉर अपॉर्च्युनिटीज. आपण संधीची वाट पाहू. वी शॅल वेट फॉर द अपॉर्च्युनिटी. आपण संधीची वाट पाहू. त्यानंतर हेमा विल पास एक्झाम विथ फर्स्ट क्लास. हेमा परीक्षेत प्रथम श्रेणी पास होईल. हेमा विल पास एक्झाम विथ फर्स्ट क्लास. हेमा प्रथम श्रेणी परीक्षा पास होईल. तनुजा विल गिव्ह अस अ ट्रीट. तनुजा विल गिव्ह अस अ ट्रीट. तनुजा आपल्याला ट्रीट देईल. तनुजा विल गिव्ह अस ट्रीट. करण विल जॉईन अवर कंपनी व्हेरी सून. लवकरच किरण आपली कंपनी जॉईन करेल. किरण विल जॉईन अवर कंपनी व्हेरी सून. हिम्मत विल नॉट मॅरी विथ एनीबडी. हिम्मत कुणाशीही लग्न करणार नाही. आता शाल विल नंतर सरळ सरळ नॉटचा वापर झालाय बघा. हिम्मत विल नॉट मॅरी विथ एनीबडी. हिम्मत कुणाशीही लग्न करणार नाही. बरं. दे विल नॉट स्टार्ट दॅट बिझनेस विदाउट अस. ते आपल्याशिवाय तो व्यवसाय सुरू करणार नाही. दे विल नॉट स्टार्ट दॅट बिझनेस विदाउट अस. राकेश विल नॉट हायर टॅक्सी टू कम हिअर. राकेश विल नॉट हायर टॅक्सी टू कम हिअर. राकेश इथे येण्यासाठी टॅक्सी करणार नाही. राकेश विल नॉट हायर टॅक्सी टू कम हिअर. आय शॅल नॉट ब्रिंग माय व्हिडिओ कॅमेरा. मी माझा व्हिडिओ कॅमेरा आणणार नाही. आय शॅल नॉट ब्रिंग माय व्हिडिओ कॅमेरा.
माय फादर विल नॉट अलाव फॉर पिकनिक. माझे वडील सहलीला परवानगी देणार नाही. माय फादर विल नॉट अलाव फॉर द पिकनिक. धर्मेश विल नॉट सी टुमारो सनराइज. धर्मेश उद्याचा सूर्योदय पाहणार नाही. धर्मेश विल नॉट सी टुमारो सनराइज. यू विल नॉट गेट गुड मार्क्स इन दिस एक्झाम. तू या परीक्षेत चांगले मार्क मिळवणार नाहीत. यू विल नॉट गेट गुड मार्क्स इन दिस एक्झाम. तू या परीक्षेत चांगले मार्क मिळवणार नाहीत. मीनाक्षी विल नॉट रीड टुडेज न्यूजपेपर. मीनाक्षी आजचे वृत्तपत्र वाचणार नाहीत. मीनाक्षी विल नॉट रीड टुडेज न्यूजपेपर. प्रशांत विल नॉट स्पीक अबाउट इट. प्रशांत याबाबत बोलणार नाही. प्रशांत विल नॉट स्पीक अबाउट इट. आय शॅल नॉट वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. मी या प्रकल्पावर काम करणार नाही. आय शॅल नॉट वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. काशीराम विल नॉट साइन दोज डॉक्युमेंट्स. काशीराम विल नॉट साइन दोज डॉक्युमेंट. काशीराम त्या कागदपत्रावर सही करणार नाही. काशीराम विल नॉट साइन ऑन दोज डॉक्युमेंट्स. विल पोलीस अरेस्ट हिम. येस नो टाईपची वाक्य त्याच्यामध्ये शॅल विलने सुरुवात होते. विल पोलीस अरेस्ट हिम. पोलीस त्याला अटक करतील का. विल पोलीस अरेस्ट हिम. विल यू शुअरली कॅच द ट्रेन. तू नक्की ती ट्रेन पकडशील का. विल यू शुअरली कॅच द ट्रेन. शाल वी स्टार्ट अवर ओन बिझनेस. आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा का. शाल वी स्टार्ट अवर ओन बिझनेस. विल ही बिल्ड हाऊस विदिन 2 months. तो 2 महिन्यात घर बांधेल का. विल ही बिल्ड हाऊस विदिन 2 months. विल विल शलाका मॅरी विथ संकेत. शलाका संकेत बरोबर लग्न करेल का. विल शलाका मॅरी विथ संकेत. शाल आय नरेट यू अ डिटेल स्टोरी. शाल आय नरेट यू डिटेल स्टोरी. मी तुला सविस्तर कथा कथन करू का. शाल आय नरेट अ डिटेल स्टोरी टू यू. विल ही हँडल सच अ सिच्युएशन केअरफुली. तो ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळेल का. विल ही हँडल दिस सिच्युएशन केअरफुली. विल यू मॅनेज इट विथ 1000. तू 1000 रुपयात हे मॅनेज करशील का. विल यू मॅनेज इट विथ 1000. विल दे पब्लिश अवर ऍड ऑन फ्रंट पेज. ते आपली जाहिरात पहिल्या पानावर प्रकाशित करतील का. विल दे पब्लिश अवर ऍड ऑन फ्रंट पेज. विल यू वेट फॉर मी ऍट रेल्वे स्टेशन. तू रेल्वे स्टेशनवर माझी वाट पाहशील का. विल यू वेट फॉर मी ऍट रेल्वे स्टेशन. विल रमाकांत ऍक्ट लाईक रजनीकांत. रमाकांत रजनीकांत सारखा अभिनय करेल का. विल रमाकांत ऍक्ट लाईक रजनीकांत. विल ही सॉल्व द प्रॉब्लेम विदाउट मी. तो माझ्याशिवाय अडचणी सोडवेल का. विल ही सॉल्व द प्रॉब्लेम विदाउट मी. हु विल चेक अवर आन्सर शीट. आमच्या उत्तरपत्रिका कोण तपासेल. हु विल चेक अवर आन्सर शीट्स. व्हेन विल दे अर्न मनी. यस नो टाईपची जी वाक्य झाली त्यालाच आपण WH चा योग्य शब्द जर अटॅच केला तर स्वाभाविकपणे आपल्याला WH चं वाक्य सुद्धा किंवा इंटरेगेटिव्ह सेंटेन्स WH चे करता येतात. व्हेन विल दे अर्न मनी. ते पैसे केव्हा कमवतील. व्हेन विल दे अर्न मनी. व्हॉट शॅल वी डू टू विन इलेक्शन. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी काय करू. व्हॉट शॅल वी डू टू विन द इलेक्शन. हु विल गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट IIM. मला IIM बद्दल माहिती कोण देईल. हु विल गिव्ह मी इन्फॉर्मेशन अबाउट IIM. हुज ब्लँकेट विल गेस्ट यूज नाऊ. पाहुणे आता कोणाची रजाई वापरतील. हुज ब्लँकेट विल गेस्ट यूज नाऊ. हाऊ मच वॉटर विल यू पोर इन द मिल्क. तू दुधात किती पाणी टाकशील. हाऊ मच वॉटर विल यू पोर इन द मिल्क. विच बॅग विल यू डिस्ट्रीब्यूट टू वर्कर्स. तू कामगारांना कोणती बॅग वाटशील. विच बॅग विल यू डिस्ट्रीब्यूट टू वर्कर्स. व्हेन विल दे विजिट अवर कंपनी. ते आपल्या कंपनीला केव्हा भेट देतील. व्हेन विल दे विजिट अवर कंपनी. व्हॉट स्टेप विल शी टेक अगेन्स्ट मी. ती माझ्या विरुद्ध कोणते पावलं उचलेल. व्हॉट स्टेप विल शी टेक अगेन्स्ट मी. हाऊ मच विल ही चार्ज टू पेंट द होम. तो घर रंगवण्याचे किती पैसे घेईल. हाऊ मच विल ही चार्ज टू पेंट द होम. हु विल इम्प्रूव्ह द पॉलिटिकल सिस्टीम. राजकीय व्यवस्थेत कोण सुधारणा करेल. हु विल इम्प्रूव्ह द पॉलिटिकल सिस्टीम.
व्हॉट विल सोनू लर्न फ्रॉम हिम? व्हॉट विल सोनू लर्न फ्रॉम हिम? सोनू त्यांच्याकडून काय शिकेल? आता इथे बघा हा, सूत्र कसं वापरलेलं आहे? सब्जेक्ट आलाय, त्याच्यानंतर त्या सब्जेक्टच्या योग्यतेप्रमाणे, नियमाप्रमाणे शाल आणि विलचा वापर होईल. नंतर वर्बचा बेसिक फॉर्म, पहिला फॉर्म V1 फॉर्म वापरला येईल आणि ऑब्जेक्ट. आणि वाक्य जर निगेटिव्ह करायचं असेल तर सरळ सरळ सब्जेक्ट शाल विलच्या नंतर नॉट वापरायचा आहे आणि वर्बचा पहिला फॉर्म आणि ऑब्जेक्ट म्हणजे शाल विलच्या नंतर नॉट वापरला की अफर्मेटिव्हच्या सूत्रामध्ये नॉटचा वापर झाल्यामुळे निगेटिव्हचं वाक्य तयार होईल. आणि येस नो टाईपचं वाक्य जर करायचं असेल तर फक्त शॅल विलची जागा बदलायची, म्हणजे वाक्याची सुरुवात शॅल विलने होईल, नंतर सब्जेक्ट वर्बचा पहिला फॉर्म आणि ऑब्जेक्टचा वापर केला जाईल किंवा होईल. आणि येस नो टाईप एकदा का जमलं की मग तुम्हाला WH जमायला अडचण वाटणार नाही, डिफिकल्टी वाटणार नाही. मग WH प्लस शॅल विल प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म किंवा बेसिक फॉर्म आणि मग नंतर ऑब्जेक्ट. मग आता सिंपल फ्युचर टेन्स, ज्याला आपण सामान्य भविष्यकाळ म्हणतोय, त्याच्याबद्दलची माहिती पाहूया. सोपं आहे अगदी सूत्र. सब्जेक्ट शॅल विल, वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे बेसिक फॉर्म आणि ऑब्जेक्ट सिंपल फ्युचरसाठी. मग आता भविष्यकाळाचा वापर सर्वसाधारणपणे भविष्यात जी गोष्ट घडणार आहे, आपल्याला शब्द द्यायचा आहे, कमिटमेंट वचन द्यायचंय, योजना सांगायची आहे, कामांचं विभाजन करायचं आहे, पुढील घटनांचा काही अंदाज घ्यायचा आहे, भविष्यवाणी करायची आहे, भविष्यवाणीचं कथन करायचं आहे, भविष्यात काय घडेल त्याच्या संदर्भात माहिती द्यायची आहे. या सगळ्या गोष्टींसाठी सर्वसाधारणपणे प्रामुख्याने या सिंपल फ्युचरचा म्हणजे साध्या भविष्यकाळाचा वापर करतात. सिंपल फ्युचर टेन्सचा. मग कोण करेल, काय करेल, कसं करेल, कुठे करेल, कशासाठी करेल, कोणावर करेल, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं ज्या काळात मिळतात, तो हा सामान्य भविष्यकाळ आहे. या काळात क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर होतो. मग प्रथम पुरुषी कर्त्यासाठी म्हणजे आय आणि वी साठी शालचा वापर, तर द्वितीय आणि तृतीय म्हणजे यो यो द्वितीय, ही शी एक नेम नाव आणि दे म्हणजे तृतीय कर्त्यासाठी विलचा वापर पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये जर सूत्र पाहायला गेले तर क्लिअर क्लिअर लक्षात येत आहे, आय आणि वी म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल बोथ, आय आणि वी साठी शालचा वापर होईल. तर मग उरलेले सगळे सेकंड आणि थर्ड पर्सन म्हणजेच यू, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे यांच्यासाठी मात्र विलचा वापर होईल. या सगळ्यांमध्ये तुम्हाला सर्वच कर्त्यांसाठी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. मग इथे जर अफर्मेटिव्हचं वाक्य पाहिलं, आय शॅल बाय दॅट बुक, मी ते पुस्तक विकत घेईल. वी शॅल बाय दॅट बुक, आम्ही ते पुस्तक विकत घेऊ. यू विल बाय दॅट बुक, तू ते पुस्तक विकत घेशील. यू विल बाय दॅट बुक, तुम्ही ते पुस्तक विकत घ्याल. ही विल बाय दॅट बुक, तो ते पुस्तक विकत घेईल. शी विल बाय दॅट बुक, ती ते पुस्तक विकत घेईल. इट विल बाय दॅट बुक, हे ते पुस्तक विकत घेईल. राज विल बाय दॅट बुक, राज पुस्तक विकत घेईल. आशा विल बाय दॅट बुक, आशा ते पुस्तक विकत घेईल. ब्रदर विल बाय दॅट बुक, भाऊ ते पुस्तक विकत घेईल. बॉस विल बाय दॅट बुक, साहेब ते पुस्तक विकत घेईल. दे विल बाय दॅट बुक, ते ते ती पुस्तक ते पुस्तक विकत घेतील. मग आता निगेटिव्ह वाक्य करायचं असेल, नकारार्थी किंवा नकारात्मक, तर त्याच्यामध्ये आय शॅल नॉट बाय द डिक्शनरी, मी तो शब्दकोश विकत नाही घेणार. वी शॅल नॉट बाय दॅट डिक्शनरी, आम्ही तो शब्दकोश विकत नाही घेणार. यू विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, तू तो शब्दकोश विकत नाही घेणार. यू विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, तुम्ही तो शब्दकोश विकत नाही घेणार. ही विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, तो शब्दकोश विकत नाही घेणार. शी विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, ती तो शब्दकोश विकत नाही घेणार. इट विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, हे तो शब्दकोश विकत नाही घेणार. राज विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, राज तो शब्दकोश विकत नाही घेणार. आशा विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, आशा तो शब्दकोश विकत नाही घेणार. ब्रदर विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, भाऊ तो शब्दकोश विकत नाही घेणार. बॉस विल नॉट बाय दॅट डिक्शनरी, बॉस काही तो किंवा साहेब ते शब्दकोश विकत नाही घेणार. दे विल नॉट बाय दिस डिक्शनरी, ते हा शब्दकोश विकत नाही घेणार. मग यस नो टाईप करायचं असेल इंटरेगेटिव्ह मध्ये, यस नो टाईप, शॅल आय बाय दॅट बुक, मी ते पुस्तक विकत घेऊ का. शॅल वी बाय दॅट बुक, आम्ही ते पुस्तक विकत घेऊ का. विल यू बाय दॅट बुक, ते पुस्तक विकत घेशील का. विल यू बाय दॅट बुक, तुम्ही ते पुस्तक विकत घ्याल का. विल ही बाय दॅट बुक, तो ते पुस्तक विकत घेईल का. विल शी बाय दॅट बुक, ती ते पुस्तक विकत घेईल का. विल राज बाय दॅट बुक, राज ते पुस्तक विकत घेईल का. विल आशा बाय दॅट बुक, आशा ते पुस्तक विकत घेईल का. विल ब्रदर बाय दॅट बुक, भाऊ ते पुस्तक पुस्तक विकत घेईल का. विल बॉस बाय दॅट बुक,
साहेब ते पुस्तक विकत घेतील का? विल दे बाय दॅट बुक? ते पुस्तक विकत घेतील का? आणि मग WH करायचं असेल तर येस नो टाईप्सचाच आधार घेऊन WH चा योग्य शब्द वापरला जातो. व्हेन विल राधा कम टू होम? राधा घरी केव्हा येईल? वाय विल ही डिपॉझिट मनी इन द बँक? तो बँकेत पैसे जमा का करेल? हु विल बिकम नेक्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? भारताचे पुढील पंतप्रधान कोण बनेल? व्हॉट शॅल आय स्पीक विथ हर? मी तिच्यासोबत काय बोलू? हाऊ विल दे विन द कॉम्पिटिशन? ते ही स्पर्धा कशी जिंकतील? वेअर विल प्रणव गो इन समर वे हॉलिडे? उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रणव कुठे जाईल? मग हे झाले WH चे प्रश्न. आता बघा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ओपनिंग कशी करायची आहे, कुठे वापर केला जातोय, ही ओपनिंगच्या संदर्भातली असलेली स्थिती जरा स्पष्ट करूया. व्हॉट विल यू डू इन युअर फ्युचर लाईफ? तू तुझ्या भविष्याच्या जीवनात काय करशील बरं? आय शॅल डू अ लॉट ऑफ थिंग्स इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात मी बऱ्याच गोष्टी करेन की. मग इन्फिनिटी टाइम इन द फ्युचर. मग इन्फिनिटी टाइम इन द फ्युचर म्हणजे काय येईल? टुमारो, नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर, नेक्स्ट डिकेड, नेक्स्ट सेंचुरी, नेक्स्ट एरा, नेक्स्ट बर्थ. हा सगळ्याचा सगळा भाग भविष्यात सांगितला जातो किंवा जाईल. मग आता इथे प्रॅक्टिकल लेवलच्या सिच्युएशन जरा समजून घेऊया. बघा आता इथे एक दोघांचं कन्व्हर्सेशन आहे. व्हॉट विल यू डू इन फ्युचर? तू भविष्यात काय करशील? व्हॉट विल यू डू इन अ फ्युचर? आय शॅल डू अ लॉट ऑफ थिंग्स इन अ फ्युचर. मी आयुष्यात बऱ्याच गोष्टी करेन की. व्हेन विल यू डू ऑल थिंग्स? या सर्व गोष्टी तू कधी करशील बरं? आय विल डू द थिंग्स स्टेप बाय स्टेप. मी टप्प्याटप्प्याने या गोष्टी करेल. आय विल डू दिस थिंग स्टेप बाय स्टेप. विल यू टेल मी हाऊ विल यू डू अँड व्हेन विल यू डू? तू मला सांगशील का तू कशा आणि केव्हा प्रकारे कशा प्रकारे त्या गोष्टी करशील? विल यू प्लीज टेल मी हाऊ विल यू डू दिस थिंग्स? मग आता तो सांगतोय आय शॅल टेल यू ऑल दिस इन डिटेल. मी अगदी सविस्तर तुला हे सगळं सांगतो. फर्स्ट आय शॅल कम्प्लीट माय एज्युकेशन. सगळ्यात अगोदर तर मी माझं शिक्षण पूर्ण करेन. देन आय विल स्टार्ट माय बिझनेस. नंतर मी माझा व्यवसाय सुरू करेन. अँड विल अर्न ह्यूज प्रॉफिट फ्रॉम द बिझनेस. आणि बिझनेस मधून भरपूर पैसे कमवेल. आय शॅल टेल यू ऑल दिस इन डिटेल. मग देन आय शॅल बाय बिग प्लॉट. नंतर मी एक मोठी जमीन विकत घेईल. आय विल बिल्ड लक्झरियस बंगलो. आणि एक अतिशय प्रशस्त असा मी बंगला बांधेल. आय विल डू अ ब्युटिफुल इंटेरियर इन इट. मी अतिशय सुंदर असं इंटेरियर तयार करेल. आय शॅल डेव्हलप अ गार्डन अराउंड इट. त्याच्या सभोवताली मी गार्डन तयार करेल. आय शॅल टेल यू इन दिस ऑल डिटेल. अगदी सविस्तर तुला सांगतो. त्याच्यानंतर देन आय शॅल बाय बिग कार. त्याच्यानंतर एक मोठी गाडी मी विकत घेईल. आय विल फिक्स मॉडर्न ऍक्सेसरी इन इट. आय विल ऑल्सो डिझाईन द इंटिरियर ऑफ कार फ्रॉम द एक्सपर्ट कार डेकोर. मग मी मोठी गाडी विकत घेईल. त्याच्यानंतर त्याच्यात मॉडर्न ऍक्सेसरीज बसवेल. आणि देन त्याचं इंटिरियर अतिशय तज्ञ असला इंटिरियर डेकोर कडून पूर्ण करून घेईल. आय शॅल टेल यू ऑल दिस इन डिटेल. मी अगदी सविस्तर तुला हे सगळं सांगतो. देन आय शॅल मॅरी विथ अ ब्युटिफुल गर्ल. आणि अतिशय सुंदर अशा मुलीशी मी लग्न करेल. आय विल अरेंज मॅरेज फंक्शन इन गोवा. आय विल अरेंज द मॅरेज फंक्शन इन गोवा. मी गोव्यामध्ये हा लग्न समारंभ आयोजित करेल. आय विल इन्व्हाइट ऑल रिच अँड पॉप्युलर पर्सनॅलिटी इन दॅट फंक्शन. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी सगळ्या श्रीमंत आणि गाजलेल्या व्यक्तिमत्वांना आमंत्रित करेल. ओके आय विल टेल यू दिस ऑल डिटेल. मग फायनली आणि सरते शेवटी सगळ्यात शेवटी मग मी काय करेल फायनली आय शॅल ट्रॅव्हल ऑल ओव्हर द वर्ल्ड.
संपूर्ण जगभर मी प्रवास करेल. आय विल अरेंज द ग्लोबल टूर विथ माय फॅमिली. माझ्या कुटुंबाबरोबर एक जागतिक स्तरावरचा दौरा मी आयोजित करेल. आय शॅल सी ऑल वंडरफुल इंटरनॅशनल टुरिस्ट प्लेसेस अँड विल ट्राय द एडव्हेंचर्स ऑल्सो. म्हणजे मी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे पर्यटनाचे ठिकाणं पाहील आणि काही साहसी उपक्रम सुद्धा त्याचा अनुभव घेईल. सो यू विल डू दिस ऑल थिंग्स. तर तू या सगळ्या गोष्टी करशील तर? येस, आय विल शुअरली डू दिस. हो, नक्कीच हे मी सगळं करेल. फर्स्ट, यू विल फोकस ऑन युअर स्टडी. सगळ्यात अगोदर तू तुझ्या अभ्यासावर लक्ष देशील बरं का. आय विल डू स्टडी अँड देन आय शॅल फुलफिल माय ऑल ड्रीम स्टेप बाय स्टेप. अगदीच मी अभ्यास करेलच आणि मग मी माझे सर्व स्वप्ने टप्प्याटप्प्यानं पूर्ण करेल. देन बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. मग तुझ्या भविष्यासाठी माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा. मग आता मल्टी युटिलिटी ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. सामान्य भविष्य काळाची बहुउपयोगिता. मग सामान्य भविष्य काळाची बहुउपयोगिता म्हणजे काय? बघा, ऍक्शन इन द फ्युचर, टेलिंग द इफेक्ट, वॉर्न किंवा थ्रेट, फोरकास्टिंग अँड प्रिडिक्ट, कमिटमेंट अँड प्रॉमिसेस, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, होप्स अँड एक्सपेक्टेशन्स, ऑफर टू द परफॉर्मन्स, ड्रीम्स अँड ambition, wish and want, acceptance and agreement, announcement and declaration. हा सगळ्याचा सगळा भाग तिथे वापरला जाईल किंवा केला जाईल. मग बघा, ऍक्शन इन द फ्युचर भविष्य काळातील क्रिया. मग भविष्य काळातील क्रिया, व्हॉट एव्हर अँड वेन एव्हर ऍक्शन विल टेक प्लेस इन द फ्युचर दे ऑल कम अंडर दिस युजेस. ज्या काही जेव्हा कधी भविष्य काळात घडतील त्या कोणत्याही क्रिया व सर्व घटना या उपयोगाच्या अंतर्गत येतील. मग एक एक करून आपण समजून घेऊया. ऍक्शन इन द फ्युचर. प्रोफेसर राव विल स्पीक ऑन लॉ ऑफ नेचर. प्राध्यापक राव निसर्गाचे नियम यावर बोलतील. आय शॅल राईट माय ऑटोबायोग्राफी. मी माझं आत्मचरित्र लिहिणार. दे विल इन्व्हेस्ट मनी इन गोल्ड. ते सोन्यामध्ये पैसे गुंतवतील. शी विल टेक ऍडमिशन इन एमटेक. ती एमटेक मध्ये प्रवेश घेईल. टेलिंग द इफेक्ट. परिणाम सांगण्यासाठी. टेलिंग द इफेक्ट परिणाम सांगण्यासाठी. एव्हरीथिंग हॅज इट्स कॉज अँड इफेक्ट अँड सो टेल द इफेक्ट ऑफ एनी कॉज. वी यूज द सिम्पल फ्युचर टेन्स. प्रत्येक गोष्टीला त्याचं कारण आणि परिणाम असतो आणि म्हणून कोणत्याही गोष्टीच्या कारणांचा परिणाम सांगण्यासाठी या साध्या भविष्य काळाचा वापर करतात. जसं टेलिंग द इफेक्ट. सेंटेन्स इज अबाउट टेलिंग द इफेक्ट. माय हार्ड वर्क, बाय माय हार्ड वर्क, बाय हार्ड वर्क यू विल गेट गुड मार्क्स. कष्टाने तू खूप चांगले मार्क प्राप्त करशील. विदाउट स्टडी शी विल फेस लॉस इन द डील. अभ्यासाशिवाय ती त्या व्यवसायात नुकसानाचा सामना करेल. थ्रू एक्सरसाइज ही विल गेन हेल्थ. व्यायामाच्या माध्यमातून त्याला चांगलं आरोग्य प्राप्त होईल किंवा मिळेल. बाय हाय पेड जॉब रितेश विल गेट बिग लोन. अधिक मोठ्या पगाराच्या नोकरीने रितेशला मोठं कर्ज देखील मिळेल. टेलिंग द इफेक्ट. सेम वे वॉर्निंग किंवा थ्रेट. चेतावणी किंवा धमकी द्यायची असेल तर वॉर्निंग किंवा थ्रेट. चेतावणी किंवा धमकी. व्हेन समवन गिव्ह यू अ वॉर्निंग ऑर थ्रेटन्स other than then he uses simple future tense. जेव्हा कोणी दुसऱ्यांनी चेतावणी किंवा धमकी देणं असेल तर तो ते व्यक्त करण्यासाठी सामान्य भविष्य काळाचा वापर करतो. वॉर्निंग ऑर थ्रेट. मग इथे पाहायला गेलं तर अदरवाईज दे विल डिसमिस यू फ्रॉम द जॉब. नाहीतर मग ते काय करतील, तुला नोकरीवरून बडतर्फ करतील, काढून टाकतील. देन ही विल लिव्ह द सांगली. मग तो सांगली सोडून देईल. अदरवाईज आय शॅल डिलीट दॅट डेटा. नाहीतर मी ती माहिती सगळी डिलीट करून टाकेल. देन वी शॅल व्हायरल दॅट व्हिडिओ ऑन सोशल मीडिया. मग आम्ही सोशल मीडियावरती तो तुझा व्हिडिओ व्हायरल करू. वॉर्निंग देतोय आपण किंवा थ्रेटनिंग, चेतावणी देतोय.
फोरकास्टिंग आणि प्रिडिक्शन, भविष्य सांगणे व भाकीत करण्यासाठी. फोरकास्टिंग ऑर प्रिडिक्शन, भविष्य सांगणे व भाकीत करण्यासाठी. वेन यू गेस अबाउट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर, इन दॅट केस सिंपल फ्युचर टेन्स इज यूज. ज्यावेळी तुम्हाला भविष्य काळात काय होईल याचा अंदाज लावायचा असतो, त्यावेळी साध्या भविष्य काळाचा वापर होतो किंवा केला जातो. मग इथे पाहायला गेलं तर यू विल मीट युअर लाईफ पार्टनर व्हेरी सून. भविष्य सांगतोय आपण, लवकरच तू तुझ्या जीवनसाथीला भेटशील. विदिन अ इयर ही विल गेट एम्प्लॉयमेंट. एका वर्षाच्या आत त्याला रोजगार मिळेल. देअर ऑल प्रॉब्लेम विल व्हॅनिश फ्रॉम देअर लाईफ. त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या सर्व अडचणी नाहीशा होतील, अदृश्य होतील. शी विल शुअरली सिलेक्ट यू फॉर दॅट पोस्ट. ती नक्कीच तुझी त्या पदावरती निवड करेल. कमिटमेंट द्यायचं असेल, प्रॉमिस करायचं असेल, वचन द्यायचं असेल, शब्द द्यायचा असेल, कमिटमेंट, प्रॉमिस, वचन देणे किंवा शब्द देण्यासाठी. व्हेन यू गिव्ह द प्रॉमिस ऑर कमिटमेंट टू अदर टू फॉलो, देन यू यूज सिंपल फ्युचर टेन्स. हे फॉलो करण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतात. जेव्हा इतरांना काही करायचं तुम्ही वचन देतायत, शब्द देतायत, तेव्हा तुम्ही सामान्य भविष्यकाळाचा वापर सर्वसाधारणपणे करतात किंवा केला जातो. मग सेंटेन्स ऑफ commitment and promises. I shall make you earn 1 lakh rupees. Commitment. मी तुला व्यवहारात 1 लाख रुपये कमवून देईल. We shall study this difficult topic before exam. परीक्षेच्या अगोदर आपण ते सर्व अवघड प्रकरण अभ्यासू. I shall provide material to you by evening. मी संध्याकाळपर्यंत तुला माल पुरवेल. Our company will buy products from your shop. आमची कंपनी तुमच्या दुकानातून उत्पादनं विकत घेईल. हा शब्द आहे, कमिटमेंट आहे, प्रॉमिस आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, कामाचं वितरण करायचं असेल, तू काय करशील, मी काय करेल, हे काय करेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, त्या प्लॅनिंग मध्ये त्या कामाचं वितरण किंवा विभाजन करायचं असेल तर याचा वापर साधारणपणे केला जातो. वेन यू आर डिस्ट्रीब्युटिंग द वर्क, रोल्स ऑर रिस्पॉन्सिबिलिटी टू अदर पीपल, देन यू यूज दिस सिंपल फ्युचर टेन्स. जेव्हा तुम्ही इतरांना कार्य, भूमिका, जबाबदारीचे वितरण करत असतात ना, तेव्हा तुम्ही या साध्या भविष्य काळाचा वापर करतात किंवा करू शकतात. डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क कसं, वी शॅल डेकोरेट स्टेज विथ फ्लावर. वी शॅल डेकोरेट द स्टेज विथ द फ्लावर. आम्ही फुलांनी ते व्यासपीठ सजवू. यू विल ऑपरेट पब्लिक ऍड्रेस सिस्टीम. तू ती ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था हाताळशील बरं का. दे विल वेलकम ऑल इन्व्हायटीज. ते सर्व आमंत्रितांचं स्वागत करतील. आय शॅल फाइंड अ बिग स्पॉन्सर फॉर अवर इव्हेंट शो. मी आमच्या कार्यक्रमासाठी मोठा प्रायोजक मिळवेल किंवा आम्ही मिळवू. मग या ठिकाणी पाहायला गेलं तर कोण कोण काय काय काम करणार आहे याचं आपण वितरण करताना सिंपल फ्युचर, तू काय करशील, हा काय करेल, तो काय करेल, या पद्धतीने. होप्स आणि एक्सपेक्टेशन, ज्यावेळेस आशा असतील किंवा अपेक्षा असतील त्या व्यक्त करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. होप अँड एक्सपेक्टेशन, आशा किंवा अपेक्षा. वेन यू हॅव होप ऑर एक्सपेक्टेशन अबाउट एनिथिंग, then to express those all hopes and expectation, we use simple future tense. जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला आशा किंवा अपेक्षा असतात, तेव्हा त्या अपेक्षा किंवा आशा व्यक्त करण्यासाठी तुम्ही सामान्य भविष्य काळाचा वापर करतात. उदाहरणार्थ बघा, एक्सपेक्टेशन्स, होप्स याच्यासाठी, दिस जनरेशन विल ब्रिंग बिग रिव्होल्युशन. माझी आशा आहे, अपेक्षा आहे की ही पिढी मोठी क्रांती घडवेल किंवा आणेल. दॅट शेअर विल परफॉर्म वेल इन द मार्केट. तो शेअर बाजारात चांगलं सादरीकरण करेल, चांगला परफॉर्मन्स देईल, चांगली कामगिरी बजवेल. दे विल लिव्ह व्हेरी पीसफुल नाव. ते आता खूप चांगलं शांतपणे जगतील. दिस टाइम जनसेवा पार्टी विल विन दिस इलेक्शन. यावेळी जनसेवा पक्ष निवडणूक जिंकेल. ऑफर फॉर द हेल्प ऑर परमिशन, मदत देऊ करण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी. ऑफर, हेल्प ऑर परमिशन, मदत देऊ करण्यासाठी. वेन यू वॉन्ट टू ऑफर ऑर टेक अ हेल्प फ्रॉम समबडी ऑर वॉन्ट टू टेक ऑर गिव्ह परमिशन, यू शुड यूज सिंपल फ्युचर टेन्स. जेव्हा तुम्हाला कोणाची मदत हवी असेल
किंवा तुम्हाला मदत देऊ करायची असेल किंवा परवानगी मागायची असेल किंवा परवानगी द्यायची असेल, या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही साध्या भविष्यकाळाचा उपयोग करायला हवा. ऑफर द हेल्प ऑर परमिशन. मग इथे जर पाहिलं, आय शॅल हेल्प यू विथ युअर होमवर्क. मी तुला तुझा गृहपाठ करण्यास मदत करेल. आय शॅल हेल्प यू विथ युअर होमवर्क. डोंट वरी, ऑफिस बॉय विल कॅरी युअर बॅग. काळजी करू नको, ऑफिस बॉय तुझी बॅग घेऊन येईल, मदत करेल तो तुझी. शॅल वी हेल्प यू टू फिक्स युअर कम्प्युटर. आम्ही तुझा संगणक दुरुस्त करण्यासाठी तुझी मदत करू का? दे विल लेट यू स्टे इन दॅट गेस्ट हाऊस. ते तुला त्या गेस्ट हाऊस मध्ये राहू देतील रे, परमिशन देतील, हेल्प ऑफर करायची असेल तर. ड्रीम किंवा अम्बिशन, एखादं स्वप्न असेल, एखादी मोठी महत्वाकांक्षा असेल. ड्रीम अँड अम्बिशन, स्वप्न आणि महत्वाकांक्षा. ड्रीम विच यू सी अँड अम्बिशन विच यू सेट in your life, then you need to express this dream or ambition with the help of simple future tense. स्वप्न जे तुम्ही पाहतायत, महत्वाकांक्षा ज्या तुम्ही निश्चित केलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या अभिव्यक्त करण्यासाठी या सामान्य भविष्यकाळाचा सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. ऑफर अ ड्रीम ऑर अम्बिशन. बरोबर. दे विल बाय बिग हाऊस इन मुंबई. ते मुंबईत मोठं घर विकत घेतील. दिशा विल स्टडी इन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. दिशा ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेईल किंवा शिकेल. अवर इंडिया विल विन फिफा फुटबॉल चॅम्पियनशिप. आपला भारत फिफा फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकेल. वी शाल अर्न 200 बिलियन रुपीज. आम्ही 200 दशलक्ष रुपये कमवू. ते आमचं स्वप्न आहे, अम्बिशन आहे. विश आणि वॉन्ट, इच्छा किंवा मागणीसाठी. विश ऑर वॉन्ट, इच्छा मागणी. व्हेन यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर डिझायर ऑर डिमांड ऍट दॅट टाइम, यू शुड यूज दिस टेन्स. जेव्हा तुम्हाला इच्छा वा मागणी व्यक्त करायची असेल, त्यावेळी तुम्ही या काळाचा उपयोग करतात किंवा या काळाचा उपयोग केला जातो. मग सेंटेन्सेस ऑफ विश अँड वॉन्ट. आय शॅल प्ले लीडिंग रोल इन बॉलिवूड मूव्ही. मी बॉलिवूड चित्रपटात एक महत्वपूर्ण भूमिका करेल, असं माझ्या मनातली सुप्त इच्छा आहे. माय सन विल विन नोबेल अवॉर्ड फॉर पीस. माझा मुलगा शांततेचं नोबेल पारितोषिक जिंकेल. वी शॅल स्टार्ट बिझनेस इन टोकियो सिटी. आम्ही आमचा व्यवसाय टोकियो शहरात सुरू करू. आवर कंपनी विल क्रॉस 1000 मिलियन टर्नओव्हर. आमची कंपनी 1000 दशलक्षाची उलाढाल करेल. ऍक्सेप्टन्स अँड अग्रीमेंट. स्वीकार करायचा आहे किंवा सहमती द्यायची असेल तर ऍक्सेप्टन्स ऑर अग्रीमेंट, स्वीकार किंवा सहमती. फॉर एनिथिंग यू वॉन्ट टू बी अग्री ऑर ऍक्सेप्ट समथिंग, देन सिंपल फ्युचर टेन्स इज यूज. कोणत्याही गोष्टीबाबत स्वीकार किंवा सहमती दर्शवायची असेल तर ती साध्या भविष्यकाळाच्या वापराने व्यक्त केली जाते. ऍक्सेप्टन्स किंवा अग्रीमेंट. मग सेंटेन्सेस ऑफ ऍक्सेप्टन्स किंवा अग्रीमेंट. दे विल साइन द अग्रीमेंट विथ अवर कंपनी. ते आपल्या कंपनी बरोबर करारावर सही करतील. माय ब्रदर विल डान्स इन अ शो विदाउट चार्जेस. माझा भाऊ शुल्काशिवाय, फीस शिवाय, चार्जेस शिवाय कार्यक्रमात नाचेल. वी शॅल टेक ऑब्जेक्शन ऑन देअर डिसिजन. आम्ही त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेऊ. यू विल अपोज देम इन पार्लमेंट. तुम्ही संसदेत त्यांना विरोध कराल. यू विल अपोज देम इन द पार्लमेंट. अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन. जाहीर करणे किंवा घोषणा द्यायची असेल त्यावेळेस अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन. जाहीर करायचं असेल, घोषणा करायची असेल. सिंपल फ्युचर टेन्स कुड बी यूज फॉर द अनाउन्समेंट ऑर डिक्लरेशन फॉर एनिथिंग. एखादी गोष्ट जाहीर करण्यासाठी, घोषणा देण्यासाठी, घोषणा करण्यासाठी सामान्य भविष्यकाळाचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरण अनाउन्समेंट अँड डिक्लरेशनचे. द कॉलेज विल अनाउन्स रिझल्ट टुमारो. ते महाविद्यालय किंवा कॉलेज उद्या निकाल घोषित करेल. अवर एमडी विल रिवेल द कंपनीज प्रोडक्ट. आमचे एमडी कंपनीचे उत्पादन जाहीर करतील. ही विल डिक्लेअर हिज एम इन द बोर्ड मीटिंग.
तो संचालक मंडळाच्या बैठकीत त्याची उद्दिष्टे जाहीर करेल. द प्रिन्सिपल विल अनाउन्स द एक्झाम डेट. प्राचार्य परीक्षेच्या तारखा जाहीर करतील. मग आता अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एस नो टाईप, डब्ल्यू एच ची वाक्य कशी तयार करतात? त्या व्हेरिएशन मध्ये टाईप ऑफ द टेन्सेसचा वापर इथे करता येऊ शकेल आपल्याला. बघा, आय शॅल कम इन टू मीटिंग. मी मीटिंग मध्ये येईन. वी शॅल कम इन टू मीटिंग. आम्ही मीटिंग मध्ये येऊ. यू विल कम इन द मीटिंग. तू मीटिंग मध्ये येशील. दे विल कम इन द मीटिंग. ही विल कम इन द मीटिंग. शी विल कम इन द मीटिंग. राम विल कम इन द मीटिंग. मग इथे आय शॅल कम टू मीटिंग. आम्ही बैठकीसाठी येऊ. वी शॅल कम इन द मीटिंग. आम्ही बैठकीसाठी येऊ. यू विल कम टू द मीटिंग. तू बैठकीसाठी येशील. यू विल कम टू द मीटिंग. तुम्ही बैठकीसाठी याल. दे विल कम टू द मीटिंग. ते बैठकीला येतील. ही विल कम टू द मीटिंग. तो बैठकीसाठी येईल. शी विल कम टू द मीटिंग. ती बैठकीसाठी येईल. इट विल, दॅट मॅड विल कम टू द मीटिंग. तो हा बैठकीसाठी येईल. राज विल कम टू द मीटिंग. राज बैठकीसाठी येईल. अंकल विल कम टू द मीटिंग. काका बैठकीसाठी येतील. आय शॅल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. मी हे पुस्तक शारदाला देणार नाही. वी शॅल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. आम्ही हे पुस्तक शारदाला देणार नाही. यू विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. तुम्ही हे पुस्तक शारदाला देणार नाही. दे विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. ते हे पुस्तक शारदाला देणार नाही. शी विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. ती हे पुस्तक शारदाला देणार नाही. राज विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. राज ते पुस्तक शारदाला देणार नाही. आय शॅल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. मी हे पुस्तक शारदाला देणार नाही. वी शॅल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. आम्ही हे पुस्तक शारदाला देणार नाही. यू विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. तू हे पुस्तक शारदाला देणार नाही. यू विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. तुम्ही हे पुस्तक शारदाला देणार नाही. दे विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. ते पुस्तक शारदाला देणार नाहीत. निगेटिव्ह सेंटेन्स. ही विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. तो हे पुस्तक शारदाला देणार नाही. शी विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. ती हे पुस्तक शारदाला देणार नाही. द मॅड विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. तो वेडा हे पुस्तक काही शारदाला देणार नाही. राज विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. राज हे पुस्तक शारदाला देणार नाही. अंकल विल नॉट गिव्ह दिस बुक टू शारदा. काका हे पुस्तक शारदाला देणार नाही. शॅल आय आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? शॅल वी आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? विल यू आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? विल दे आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? विल ही आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? विल शी आस्क क्वेश्चन टू द मिस्टर पंडित? विल राज आस्क क्वेश्चन टू द पंडित? शॅल आय आस्क क्वेश्चन टू द पंडित? मी श्री पंडितांना प्रश्न विचारू का? शॅल वी आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? आम्ही श्री पंडितांना प्रश्न विचारू का? विल यू आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? तू श्री पंडितांना प्रश्न विचारशील का? विल यू आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? तुम्ही पंडितांना प्रश्न विचार का? विल दे आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? ते पंडित यांना प्रश्न विचारतील का? विल ही आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? तो श्री पंडित यांना प्रश्न विचारेल का? विल शी आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? ती श्री पंडितांना प्रश्न विचारेल का? विल इट आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? हा वेडा पंडितांना प्रश्न विचारेल का? विल राज आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? राज श्री पंडितांना प्रश्न विचारतील का? विल अंकल आस्क क्वेश्चन टू मिस्टर पंडित? काका श्री पंडितांना प्रश्न विचारतील का? आणि मग वेन शॅल आय गो टू पिकनिक? वेन विल यू गो टू पिकनिक? वेन विल दे गो टू पिकनिक? वेन शी विल गो टू पिकनिक? वेन विल ही गो टू पिकनिक? वेन विल राज गो टू पिकनिक? मग वेन शॅल आय गो टू पिकनिक? मी सहलीला केव्हा जाईल? वेन शॅल वी गो टू पिकनिक? आम्ही सहलीला केव्हा जाऊ? वेन विल यू गो टू पिकनिक? तू सहलीला केव्हा जाशील? वेन विल यू गो टू पिकनिक? तुम्ही सहलीला केव्हा जाल? वेन विल दे गो टू पिकनिक? ते सहलीला केव्हा जातील? वेन विल ही गो टू पिकनिक? तो सहलीला केव्हा जाईल? वेन विल शी गो टू द पिकनिक? ती सहलीला केव्हा जाईल? वेन विल इट मॅड गो टू द पिकनिक? हा वेडा सहलीला केव्हा जाईल? वेन विल राज गो टू द पिकनिक? राज सहलीला केव्हा जाईल? वेन विल अंकल गो टू द पिकनिक? काका सहलीला केव्हा जातील? आता हेच वाक्य तुम्हाला सविस्तर अगदी करून सांगायचं आले. प्रभाकर विल गो टू जपान विदिन 5 इयर्स. प्रभाकर 5 वर्षात बघ तू जपानला जाईल. सब्जेक्ट शॅल विल, वर्बचा बेसिक फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट येईल. करता शॅल विल, वर्बचा पहिला फॉर्म आणि कर्म. त्याचप्रमाणे प्रथम विल नॉट अलाव यू टू गो देअर. प्रथम तुला तिथे जायला परवानगी देणार नाही. प्रथम विल नॉट अलाव यू टू गो देअर. मग इथे शॅल विलच्या नंतर नॉटचा वापर होईल. ओके. त्याच्यानंतर विल प्रभाकर गो देअर अलोन? प्रभाकर तिथे एकटा जाईल का? शॅल विल, सब्जेक्ट, वर्बचा पहिला फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. प्रभाकर तिथे एकटा जाईल का? विल, शॅल, करता, वर्बचा पहिला फॉर्म आणि कर्म. हा. हाऊ विल ही गो टू जपान?
तो जपानला कसा काय जाईल? WH, शाल विल, सब्जेक्ट, वर्बचा पहिला फॉर्म, ऑब्जेक्ट. येस नो टाईप जसं तसं कॉपी पेस्ट होते, नंतर पुढे होते. बरं, आता चारही प्रकारची वाक्य जरा सेटमध्ये पाहूयात सेम त्या स्टाईलने. आय शॅल वेट फॉर होल लाईफ ओनली फॉर हर. मी संपूर्ण आयुष्यभर तिच्यासाठी वाट पाहणार. आय शॅल नॉट मॅरी विथ एनी अदर गर्ल. मी तर कोणत्याही मुलीसोबत लग्न करणार नाही. विल शी मॅरी विथ मी. ती माझ्याबरोबर लग्न करेल का? विथ whom विल शी मॅरी देन. मग ती कुणाबरोबर लग्न करेल? वी शॅल विन दिस मॅच अगेन्स्ट देम. आम्ही त्यांच्या विरुद्ध सामना जिंकू. वी शॅल नॉट लूज दिस मॅच अगेन्स्ट देम. आम्ही त्यांच्या विरुद्ध सामना हरणार नाही. विल दे विन दिस मॅच टुडे. ते आज हा सामना जिंकतील का? हु विल विन दिस टुडेज मॅच. हा आजचा सामना कोण जिंकेल बरं? इट विल रेन दिस आफ्टरनून. या दुपारी पाऊस पडेल. इट विल नॉट रेन इन दिस इव्हिनिंग. या सायंकाळी काही पाऊस पडणार नाही. विल इट रेन टुडेज आफ्टरनून. आजच्या दुपारी पाऊस पडेल का? वेन इट विल रेन टुडे. आज केव्हा पाऊस पडेल बरं? दे विल स्टे विथ अस इन मुंबई फॉर 2 weeks. ते मुंबईला आपल्यासोबत 2 आठवड्यासाठी राहतील. दे विल नॉट स्टे इन एनी हॉटेल इन मुंबई. ते मुंबईला कोणत्याही हॉटेलमध्ये राहणार नाहीत. विल दे स्टे देअर मोर दॅन अ वीक. ते तिथे एका आठवड्यापेक्षा जास्त राहतील का? फॉर व्हॉट रिझन विल दे व्हिजिट मुंबई. ते मुंबईला कोणत्या कारणासाठी भेट देतील? शशिकला विल कुक ओनली राईस टुडे. शशिकला आज फक्त भात करेल. शशिकला विल नॉट मेक चपाती टुडे. शशिकला आज चपाती तयार करणार नाही. विल शी कुक स्पेशल डिश फॉर मी. ती माझ्यासाठी विशेष पदार्थ तयार करेल का? वाय विल शी कुक ओनली राईस टुडे. ती आज फक्त भातच का बरं तयार करेल? द कन्व्हर्सेशन बिटवीन हजबंड अँड वाईफ. आता ह्या सिंपल फ्युचर टेन्सचा वापर व्यवहारात कसा केला जाऊ शकतो, कशा प्रकारे होऊ शकतो, याचा आपण इथे अभ्यास करतो आहोत. आता बघा, द कन्व्हर्सेशन बिटवीन हजबंड अँड वाईफ, दोघांचा संवाद करा. व्हॉट विल यू कुक फॉर डिनर टुडे. आज रात्रीच्या जेवणात तू काय बनवशील बरं? नो, आय शॅल नॉट कुक टुडे. नाही, आज मी स्वयंपाक बनवणार नाही. वाय वॉन्ट यू कुक टुडे. आज तू स्वयंपाक का करणार नाही? स्वयंपाक का बनवणार नाही? आय शॅल नॉट कुक टुडे बिकॉज आय डोंट फील गुड. सो आय शॅल गो टू डॉक्टर टुडे. आज मी स्वयंपाक करणार नाही कारण मला बरं नाही वाटत आहे, म्हणून मी आज डॉक्टरांकडे जाणार. हु विल देन कुक टुडे. मग आज स्वयंपाक कोण करेल? स्वयंपाक कोण बनवेल? आय शॅल टेल सखुबाई टू कुक. शी विल कुक फॉर यू ओनली. आय शॅल नॉट टेक डिनर टुडे. मी सखुबाईला स्वयंपाक करायला सांगेन. ती फक्त तुमच्यासाठी स्वयंपाक करेल आणि मी काही रात्री आज जेवणार नाही. आय शॅल ऑल्सो नॉट टेक डिनर. आय शॅल टेल सखुबाई नॉट टू प्रिपेअर डिनर. मी रात्रीचं जेवण घेणार नाही. मी सखुबाईला सुद्धा सांगेल की स्वयंपाक करू नकोस. वाय वोंट यू टेक डिनर. तुम्ही रात्रीचं जेवण का नाही करणार? ओ डिअर, डोंट वरी अबाउट मी. यू आर नॉट फीलिंग वेल, सो आय शॅल टेक यू ॲट डॉक्टर फर्स्ट अँड देन वी विल बोथ टेक डिनर इन हॉटेल किनारा. अगं प्रिये, माझी काळजी करू नको. तुला बरं वाटत नाही ना, म्हणून अगोदर आपण तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि मग आपण दोघं जण छानपैकी हॉटेल किनाऱ्यामध्ये आपल्या रात्रीचं जेवण करू. Oh, thanks, Avinash. Thank you so much. I was so wrong. Who could not understand you. Please forgive me. धन्यवाद अविनाश. खरंच खूप मनापासून आभारी आहे रे. मी खूप चुकीची होती, जी तुला समजूच शकली नाही. कृपया करून मला क्षमा कर, माफ कर मला. हे, इट्स ओके रमा. आय रिअली लव्ह यू अँड इट्स माय ड्युटी टू डू दिस ऑल. नाउ गेट रेडी टू गो. वी शॅल गो टू डॉक्टर कुलकर्णीज क्लिनिक फर्स्ट. हे ठीक आहे ना रमा. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि हे सगळं करणं तर माझं कर्तव्यच आहे. चल आता जायला तयार हो बरं. आपण सगळ्यात अगोदर डॉक्टर कुलकर्णींच्या क्लिनिकमध्ये जाऊया. येस, आय शॅल कम विदिन 5 minutes आफ्टर चेंजिंग द ड्रेस. होय, अगदी 5च मिनिटात मी माझा ड्रेस किंवा कपडे बदलून येते. आफ्टर हॅव्हिंग द फॅमिली डॉक्टर विजिट, दे गो टू हॉटेल किनारा टू हॅव डिनर.
मग फॅमिली डॉक्टरांची भेट घेते, त्या आजारावर उपचार घेते आणि त्याच्यानंतर मग ते हॉटेल किनाऱ्यामध्ये रात्रीचं जेवण घ्यायला जातात. वेटर, विल यू गिव्ह मी मेनू कार्ड प्लीज? वेटर, कृपया जरा मेनू कार्ड देशील का रे? येस सर, आय शाल. हिअर यू आर. हो सर, अगदीच देतो ना. हे बघा, इथेच आहे बघा. रमा, व्हॉट विल यू टेक फॉर डिनर? रमा, आता या रात्रीच्या जेवणात तू काय घेणार आहे? नो अविनाश, आय शॅल नॉट टेक डिनर. आय शॅल हॅव ओनली टमॅटो सूप अँड सम जिरा राईस. नाही अविनाश, नको हं. आता रात्रीचं जेवण मी काही करणार नाही. मी फक्त टॅमॅटो सूप घेईल आणि थोडा जिरा राईस पण घेईल. वेटर, इन डिनर वी बोथ शॅल टेक टॅमॅटो सूप अँड जिरा राईस ओनली. वेटर, आज आता रात्रीच्या जेवणात आम्ही फक्त दोघ जण जे आहेत ना, सूप घेऊ, टॅमॅटो सूप आणि थोडं जिरा राईस पण घेऊ. येस सर, आय शॅल ब्रिंग देम विदिन 10 मिनिट्स. हो सर, अगदीच आता 10 मिनिटातच मी हे सर्व घेऊन येतो. रमा, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? रमा, आता तुला कसं वाटतंय ग? आय एम फिलिंग मच बेटर नाऊ. आता मला खरंच खूप खूप बरं वाटतंय बरं का. वी विल गो टू द होम आफ्टर द डिनर. आणि जेवण झाल्यानंतर आता सरळ सरळ आपण घरी जाणार आहोत. टेक द कार बाय द वे ऑफ मेडिकल शॉप. हा, कार मेडिकलच्या दुकानामधून घे बरं का, त्या मार्गानेच घे. येस, आय शॅल टेक अवर कार बाय दॅट वे अँड वी विल बाय ऑल टॅबलेट्स अँड मेडिसिन. बट यू वोंट फॉरगेट टू टेक दोज ऑल एव्हरी डे. होय, मी आपली कार त्याच मार्गाने घेतो आणि आपण सर्व गोळ्या आणि औषधं विकत घेऊ. पण तू हे सर्व घ्यायला विसरणार नाहीस बरं का, हे लक्षात राहू दे गोळ्या घ्यायला. येस, आय शॅल टेक बाबा. नाऊ लेट अस टेक द डिनर अँड फॉरगेट ऑल द थिंग्स अबाउट माय इलनेस. होय, घेच रे बाबा. आणि हे आता रात्रीचं जेवण घे बरं आणि माझ्या आजारपणाबद्दल जे सगळं विसरून जा बरं. त्या आजारपणाच्या सगळ्या गोष्टींना विसर बरं. मिस नाऊ देर इज नो नीड टू टेक द एनी टाईप ऑफ मेडिसिन. सो शुड वी बाय इट ऑर नॉट? म्हणजे आता मग कोणत्याच प्रकारच्या औषध गोळ्या घेण्याची गरज नाहीये का? मग मी ते घ्यायचं का नाही घ्यायचं? वाईफ गिव्ह स्वीट स्माइल टू द हजबंड. ती पत्नी पतीला अतिशय गोड असं हास्य देते. मग जे आहेत ना, पतीला वाटतं, अरे बापरे, तू काय जे आहेत ना, बाहेर जाण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी तू कंटाळा करत होती का? मग आता हे झारपण वगैरे सगळं झालंय, आता जेवण पण झालंय. मग आता औषधं घ्यायचे का नाही घ्यायचे, या अर्थाने. सो ब्युटिफुली हे सगळंच्या सगळं कन्व्हर्सेशन तब्बल 90% ते 95% हे सिम्पल फ्युचर मध्ये होतं. काय करशील, कसं करशील, काय घेऊ, कसं घेऊ, त्या मार्गाने घेशील, कसं घेतील, हा सगळा संवाद अगदी सिम्पल फ्युचर मध्ये केल्या गेल्याचं दिसतो आहे. ओके, सो दिज आर ऑल. आता लक्षात घ्या, पिंक कलरचं जे पुस्तक आहे त्याच्यामधला होमवर्क पुन्हा एकदा सांगतो कसं करायचंय. तुम्हाला संपूर्ण टेबल दिलेला आहे. अफर्मेटिव्हचा टेबल घेत असताना सब्जेक्ट, शॅल, विल, प्रॉपर वर्ब आणि त्याला अनुसरून असलेले ऑब्जेक्ट वापरायचे. 10 वाक्य तयार करायचे, पण प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट वेगळा आणि ऑब्जेक्ट वेगळा असला पाहिजे आणि वर्ब वेगळा असला पाहिजे, याच्यावर लक्ष केंद्रित करा. बरोबर? आणि हे 10 वाक्य झाले का त्याचं मराठीत छान सुंदर व्यवस्थित भाषांतर करायचे. आणि मग अफर्मेटिव्हचेच इंग्लिशची वाक्य घ्या सगळी आणि त्याला मराठीमध्ये भाषांतर करायचे. आणि सर्वात महत्वाचा भाग, इंग्लिश मधल्या वाक्यांना मराठीत केलं, तसंच तुम्हाला मराठीमधले सगळेच्या सगळे वाक्य अगदी व्यवस्थित, अॅक्युरेट, इफेक्टिव्ह पद्धतीने मराठीत ट्रान्सलेट करायचे आहेत, मराठीचे इंग्लिशमध्ये. कारण फायनली इंग्लिशच तुम्हाला बोलायचं, इंग्लिश लिहायचंय. स्पोकन इंग्लिशच्या संदर्भात टार्गेट घेऊन चाललोय ना, मग मराठीत विचार करणं, मराठीत चिंतन करणं हे आपलं स्वाभाविक होतं. पण त्याला कन्व्हर्ट करायचं आपल्याला इंग्लिशला, म्हणून मराठी टू इंग्लिश या ऍक्टिव्हिटीकडे प्रचंड व्यवस्थित, चांगल्या कष्टाने, मेहनतीने, परिश्रमाने लक्ष द्या. आता हे सगळं झालं, त्याच्यानंतर मग पुन्हा टेबलकडे येणार निगेटिव्हच्या. या निगेटिव्हच्या टेबलमध्ये सुद्धा 10 वाक्य व्हेरिएशन मध्ये बनवायची आहे. म्हणजेच प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हा वेगळा असेल याची काळजी करायची. बरं, मग या सगळ्या 10 वाक्यांना केलं की त्याचं ट्रान्सलेशन करायचंय 10 वाक्यांचं. त्यानंतर त्या निगेटिव्ह वाक्य जे आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला पुढे इंग्लिश मधली वाक्य घेऊन मराठीमध्ये त्या सगळ्या वाक्यांना ट्रान्सलेट करायचं. आणि पुढच्या याच्यामध्ये जे वाक्य तुम्हाला मराठीमध्ये दिसतायत ते सगळेच्या सगळे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचे.
याच्यावर जरा जास्त ऊर्जा द्या. आणि येस नो टाईपचा टेबल घ्यायचा आहे आता. मग येस नो टाईपचा टेबल घेतल्यानंतर शाल विलने सुरुवात होईल. योग्य पद्धतीचा सब्जेक्ट वापरला जाईल. व्हर्ब वापरला जाईल आणि त्या व्हर्ब प्रमाणे एक्झॅक्ट ॲक्युरेट ऑब्जेक्टही वापरलं जाईल. मग 10 वाक्य तयार करायचे. 10 वाक्यात ऑब्जेक्ट सब्जेक्ट बदलेल याची काळजी घ्यायची आणि त्याचं छानपैकी मराठीमध्ये भाषांतर देखील करायचं. त्याच पद्धतीने तुम्हाला पुढचं जे आहेत इंग्लिशमधली वाक्य मराठीमध्ये करायची आणि सर्वात महत्वपूर्ण मराठीतली सगळीच्या सगळी वाक्य काळजीपूर्वक, हळुवार पद्धतीने, विचारपूर्वक मराठीतली इंग्लिशमध्ये करायची आहे. आणि सर्वात शेवटी WH. मग WHचं वाक्य घेतलं की WH मधलं सगळ्याच्या सगळ्या टेबल घ्यायचा आहे. तर टेबलामध्ये प्रत्येक याच्यामध्ये WHचा शब्द बदलेल. त्याचं अनुसरून असलेलं योग्य पॅरामीटर तयार करा. ऑब्जेक्ट योग्य पद्धतीचं निवडा. प्रत्येक वाक्य जे आहेत ना तोलून व्यवस्थित समजून करा. आणि प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगळा राहील याची काळजी करा आणि नंतर त्याचं मराठीमध्ये भाषांतर देखील करा 10 वाक्यांचं. आणि मग WH मध्येच तुम्हाला इंग्लिशची वाक्य दिसतायत. ती सगळीच्या सगळी इंग्लिशची वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. आणि नंतर मग मराठीमधली वाक्य WH ती व्यवस्थित इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची, भाषांतरित करायची आहे. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या, एक वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, चौथं वाक्य, 5वं वाक्य, इतकी ड्रिलिंग ॲक्टिव्हिटी होते, की तुमच्या डोक्यामध्ये ती भाषा खोलवर जाऊन रुजते, ती सजते, फुलते, उमलते, व्यापक होते. हेच तर टार्गेट आहे. व्हिडिओ जर समजला नसेल, तर पुन्हा एकदा शांत पद्धतीने रिपीट करायला हरकत नाही. ओके? सो हॅपी इंग्लिश लर्निंग. टेक केअर ऑफ युअरसेल्फ वेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत होमवर्कवर व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. काही कॉम्प्लेक्सिटी असेल, कन्फ्युजन असेल, कुठल्याही प्रकारचा गोंधळ असेल, तर यू आर मोस्ट वेलकम टू जस्ट हॅव द क्वेश्चन्स. कमेंटमध्ये तुमची काही शंका असेल, क्वेश्चन असेल, कन्फ्युजन असेल, तर नक्की ते सगळं सॉल्व्ह करा. टेक केअर ऑफ युअरसेल्फ वेल. बाय बाय टिल नाउ. ओके? बाय. टुमॉरो we'll meet for the next session. Thank you. Thank you very much. Have a very good day.